जो टॉपिक बघणार आहे तो टॉपिक आहे जे काही संविधान आहे या संविधानाची वैशिष्ट्ये आपण बघतोय। यामध्ये आपण संविधान सभेचे जे काही स्रोत आहे ते आपण अभ्यासतोय। म्हणजे आपण जे काही संविधान आपलं तयार झालेलं आहे हे संविधान आपण इतर कोणत्या कोणत्या देशाकडून काय काय बाबी स्वीकारलेल्या आहेत त्याची माहिती घेतोय। एक गोष्ट इथं समजून घ्या की आपलं जे काही संविधान आहे जगातल्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या संविधानाने स्वीकारलेल्या आहेत। बघा साधारणपणे 60 देशाच्या ज्या काही घटना आहेत या घटनावरून आपण प्रत्येक 60 देशापैकी काही ना काही बाबी त्या घटनेवरून काही ना काही बाबी आपण काय केलेल्या आहेत स्वीकारलेल्या आहेत। आता बघा ज्या काही या बाबी आहेत या महत्त्वाचे जे काही वैशिष्ट्य आहे ते आपण समजून घेऊ। याच्यामध्ये जे काही संविधान सभेचे जे स्रोत असतील एक सगळ्यात मोठा स्रोत आपल्याकडे ऑलरेडी होता तो होता भारत सरकारचा कायदा। बघा त्यामुळे हा आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। आपण बघितलं 1935चा कायदा होता हा कायदाच ऑलरेडी खूप मोठ्या स्वरूपाचा होता। साधारणपणे 231 कलम यामध्ये होती, 10 परिशिष्ट याच्यामध्ये होती। ऑलरेडी इतका चांगला मोठा कायदा तयार झालेला असताना त्याच्यामध्ये काही बदल करून आपण इतर देशाच्या काही बाबी स्वीकारून नवीन संविधान तयार केलेलं आहे। मग आता हा जो काही भारत सरकारचा कायदा होता यामध्ये ज्या प्रमुख बाबी काय काय होत्या ते बघू आपण। सगळ्यात महत्त्वाचं संघराज्य व्यवस्था। बघा ही जी काही संघराज्य व्यवस्था आहे एक गोष्ट लक्षात घ्या हा कायदा ब्रिटिशांनी तयार केलेला होता परंतु ब्रिटिशामध्ये संघराज्य व्यवस्था नाही, ब्रिटिश देशामध्ये संघराज्य व्यवस्था नाही। तिथलं जे काही शासन आहे हे एकात्म स्वरूपाचं आहे, युनियन स्वरूपाचं आहे। कारण ब्रिटनचं क्षेत्रफळ हे ऑलरेडी कमी असल्यामुळे त्यांची जी काही शासन प्रणाली आहे ही एकात्म स्वरूपाची आहे। परंतु आपल्या भारताच्या क्षेत्रफळाचा विचार करता इतर देशांच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी विचारात घेऊन आपण आणि त्यांनी म्हणजे साधारणपणे 1935ला त्यांनी आपल्यावरती जो काही कायदा केला भारत सरकारचा कायदा यामध्ये संघराज्य व्यवस्थेची तरतूद केली। मग संघराज्य शासन पद्धती काय आहे याचं आपल्याला पुढे डिटेलमध्ये बघायचंच आहे, पण थोडक्यात आपण समजून घेऊ की संघराज्य व्यवस्था म्हणजे काय। बघा केंद्र आणि राज्य अशा स्वरूपाची जी काही विभागणी आहे याला म्हटलं तर संघराज्य व्यवस्था। म्हणजे बघा केंद्रीय लेवलवरती एक केंद्रीय सरकार असेल, राज्य स्तरावरती एक वेगळं सरकार असेल, महत्त्वाचे विषय केंद्राकडे असेल, इतर काही विषय हे राज्याकडे असेल। असे जे काही विषय असतात ते वाटलेले असतात, यांची अधिकारांची विभागणी केलेली असते। या व्यवस्थेला म्हटलं तर संघराज्य व्यवस्था। आता एक गोष्ट लक्षात घ्या भारताने संघराज्य पद्धत शासन पद्धत स्वीकारली जरी असली पण देशाची जी काही सिस्टीम आहे संघराज्य व्यवस्था ही आपण बघा आपल्या घटनेमध्ये एक याच्यासाठी एक शब्द आहे पुढे तो आपण बघणारच आहे। राज्याचा संघ हा शब्द वापरलेला आहे। काय वापरलेला आपण राज्याचा संघ म्हणजेच आपण काय वापरलेली आहे संघराज्य व्यवस्था। ती का असा शब्द का वापरला हे आपण पुढचं जे काही प्रकरण आहे प्रकरण 1 म्हणजे कलम 1 ते 4 यामध्ये जे काही भारतीय राज्य क्षेत्र हा जो काही टॉपिक आहे त्यामध्ये ते कव्हर करणार आहे। इथं एक गोष्ट फक्त लक्षात घ्या जी शासनाची पद्धत आहे ही आपली कोणती आहे संघराज्य स्वरूपाची आहे। केंद्र स्तरावरती एक वेगळं सरकार असेल, राज्य स्तरावरती एक वेगळं सरकार असेल। जे महत्त्वाचे जे विषय असतात केंद्र स्तरावरील हे विषय म्हणजे त्यामध्ये संरक्षण असेल, दळणवळण असेल, परराष्ट्र संबंध असेल यासारखे जे प्रमुख विषय असतात हे केंद्राकडे सोपवलेले असतात। स्थानिक जे विषय असतात ते राज्याकडे सोपवलेले असतात। या सिस्टीमला आपण संघराज्य व्यवस्था म्हणत असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट जे काही राज्यपाल पद आहे गव्हर्नर हे जे काही पद आहे हे आपण स्वीकारलेले 1935च्या कायद्यामध्ये। बघा सध्या महाराष्ट्राचा जर विचार केला आदरणीय माननीय श्री भगतसिंह कोश्यारी यांचं जे काही पद आहे सध्या हे जे काही गव्हर्नर आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जे आहे हे यांनी जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे या कारणामुळे मग आता हे पद प्रकाश झोतामध्ये आलेले आहे। पण हे जे पद आहे हे आपण 1935च्या कायद्यामध्ये 1935च्या कायद्यापासून हे स्वीकारलेलं आहे। मग त्याचे अधिकार काय असतील म्हणजे जबाबदाऱ्या काय असतील पुढे जाऊन आपण याचं सेपरेट टॉपिक बघणार आहोत, त्यामध्ये त्याचं पूर्णपणे सविस्तर माहिती घेणार आहोत। 1935च्या कायद्याने आपण राज्यपाल पद स्वीकारलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी की न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था आपण 1935ला भारतामध्ये तयार झालेली ती आपण ती स्वीकारलेली आहे। आपण बघितलेलं आहे 1935च्या कायद्यामध्ये फेडरल कोर्टची तरतूद करण्यात आली होती आणि यापूर्वी 1861ला इंडियन हायकोर्ट ॲक्टनुसार भारतामध्ये
1862ला 3 प्रमुख कोर्ट स्थापन झाले होते, कोलकाता हायकोर्ट, मुंबई हायकोर्ट आणि मद्रास हायकोर्ट. मग जे काही फेडरल कोर्ट असेल हे फेडरल कोर्ट या तिन्ही हायकोर्टावरती कंट्रोल करेल, बरोबर, किंवा याच्या अंडरमध्ये जे येणारे हायकोर्ट असतील त्यांच्यावर कंट्रोल करेल. हायकोर्ट जे आहे त्यांच्या प्रदेशामध्ये असलेले जे काही दुय्यम न्यायालय आहेत त्यांच्यावरती कंट्रोल करेल. ही जी काही न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्थेची तरतूद 1935च्या कायद्यामध्ये घेतलेली होती आणि तीच आपण काय केली, स्वीकारलेली. आणि आपण बघितलं जे फेडरल कोर्ट होतं 28 जानेवारी 1950ला त्याचं रूपांतर कशामध्ये झालंय, सुप्रीम कोर्टामध्ये झालंय. जे काही लोकसेवा आयोग आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन, या पब्लिक सर्व्हिस कमिशनची सुद्धा तरतूद 1935च्या कायद्यामध्ये होती. त्यावेळेस सरकारी कर्मचारी जे असतील क्लास 1, क्लास 2, क्लास 3 यांची जी काही भरती प्रक्रिया असेल ही भरती प्रक्रियासाठी लोकसेवा आयोग स्थापन केला गेला होता आणि हा सुद्धा आपण 1935च्या कायद्याने हा स्वीकारलेला आहे. त्यानंतर जे काही आणीबाणी असेल, आणीबाणी संबंधीच्या जे काही महत्त्वाच्या तरतुदी असेल किंवा काही प्रशासकीय तपशील असेल याची जी काही पद्धत आहे, सिस्टीम आहे, ही सिस्टीम सुद्धा आपण 1935च्या कायद्याने स्वीकारली आहे की गव्हर्नरचे त्यावेळेसचे अधिकार काय असेल, आणीबाणीच्या कालखंडातले व्हायसरॉयचे काय अधिकार असतील. मग हे जे काही त्यावेळेसचे जे काही अधिकार होते त्याच्यात थोडेफार बदल करून आपण नंतर राज्यपालाचे काय अधिकार असतील, राष्ट्रपतीचे काय अधिकार आहे, अशा स्वरूपाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण पुढे चालून काय केलं आहे, स्वीकारलेल्या आहे. आपण पुढे बघणारच आहे. आणीबाणी ही जी काही पद्धत आहे ही आपण जे काही जर्मनीचं जे काही वायव्य प्रजासत्ताक आहे या देशावरून स्वीकारलेली आहे, परंतु याच्यातली थोडीशी जी आणीबाणी संबंधीची जे काही तरतुदी असेल किंवा प्रशासकीय तपशील असेल ते आपण कोणाकडून स्वीकारलेलं आहे, आपला ऑलरेडी 1935चा जो कायदा होता त्यावरून. आता बघा इतक्या महत्त्वाच्या बाबी आपण स्वीकारलेल्या आहे. एक पायली नावाचे जे काही घटनातज्ञ होते यांनी 1935च्या कायद्याबद्दल आणि घटनेबद्दल एक मत मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की घटनाकर्त्यांनी नवीन असं काही तयार केलं नाही, जे काही 1935चा कायदा होता हाच नव्या रूपाने काय केलेला आहे, मांडलेला आहे. अशा पद्धतीची टीका पुढे घटनेवरती झालेली आहे. म्हणजे 1935चा कायदा यामुळे बरेचसे प्रशासकीय रचना ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेल्या होत्या. ऑलरेडी ब्रिटिश कालखंडामध्ये अशा पद्धतीची जी प्रशासकीय रचना होती ती तयार झालेली होती. आता बघा 1935च्या कायद्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा देश आहे ब्रिटिश, जी काही राज्यघटना आहे त्यावरून आपण काय काय बाबी स्वीकारलेल्या आहे. आता बघा साहजिकच आहे ब्रिटिशांचं भारतावरती राज्य होतं त्यामुळे भारत सरकारचा कायदा सुद्धा त्यांचा आहे. पण काही अशा बाबी आहे ज्या त्यांनी 1935च्या कायद्यामध्ये नमूद केलेल्या नव्हत्या परंतु त्यांच्या घटनेमध्ये ऑलरेडी होत्या, लागू आहे. मग त्या बाबी आपण काय केलं नंतर स्वीकारलेल्या आहे. त्या कोणत्या कोणत्या आहे ते बघू आपण. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं संसदीय शासन पद्धती. बघा शासनाच्या प्रमुख जगामध्ये 2 पद्धती प्रसिद्ध झालेल्या आहेत, एक संसदीय प्रणाली आणि दुसरी असेल अध्यक्षीय प्रणाली. जी काही संसदीय प्रणाली आहे यामध्ये जे काही सत्ता असते सत्तेचं विभाजन केलेलं असतं. यामध्ये जे काही प्रमुख असतात हे प्रमुख 2 असतात, एक असेल नाममात्र प्रमुख, एक असतील वास्तविक प्रमुख, एक असेल हेड ऑफ स्टेट, एक असेल हेड ऑफ गव्हर्नमेंट. जो काही हेड ऑफ गव्हर्नमेंट आहे हा वास्तविक सत्ताधीश असतो, हेड ऑफ स्टेट जो असतो तो नाममात्र प्रमुख असतो. मग अशा पद्धतीची जी काही व्यवस्था आहे त्याची आपल्याला पुढं संसदीय पद्धतीमध्ये आपण ज्यावेळेस शासन प्रणाली अभ्यासू त्यावेळेस याची पूर्णपणे आपल्याला माहिती घ्यायची. फक्त या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही संसदीय प्रणाली आहे शासनाची ही प्रणाली आपण ब्रिटिशांच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कायद्याचे राज्य. बघा कायद्याचे राज्य म्हणजेच बघा तुम्ही बाहुबलीमध्ये डायलॉग ऐकला असेल, मेरा वचन ही मेरा शासन आहे, बरोबर. म्हणजेच इथं जे काही कायदा आहे या कायद्याला महत्त्व दिलं जातं. जो कायदा असेल याच्या विरुद्ध एक दुसरी कन्सेप्ट असते कल्याणकारी राज्य. आपल्या घटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहे हे मूलभूत अधिकार कायद्याचं राज्य प्रस्थापित करत असते आणि मार्गदर्शक तत्वाद्वारे कल्याणकारी राज्य स्थापन होत असतो. पुढे चालून आपण ज्यावेळेस यांचं माहिती घेणार आहोत त्यावेळेस ते अजूनही स्पष्ट होणार आहे. म्हणजे तिथं सर्वोच्च हा कायदा असतो, जो असेल तो कायदा असेल. यामध्ये कोणीही उच्च नीच नसेल, कोणी कमी जास्त नसेल,
सगळ्यांना जे काही अधिकार मिळालेले असेल ते कायद्याने मिळालेले असेल आणि कायदा यांना सर्वांना समान लेखेल अशा स्वरूपाची तरतूद या कायद्याच्या राज्यामध्ये आपण केलेली असते आणि ही पद्धत आपण ब्रिटिशाकडून काय केली स्वीकारलेली आहे. दुसरं जे काही कायदेमंडळ असतं, कायदेमंडळाची जी काही प्रणाली आहे, कायदेमंडळ प्रणालीमध्ये जर आपण बघितलं आपलं जे काही कायदेमंडळ आहे हे जर आपण बघितलं आपलं कायदेमंडळ हे द्विग्रही कायदेमंडळ आहे. याच्यामध्ये आपण बघितलं की एक लोकसभा सभागृह असेल, दुसरं राज्यसभा सभागृह असेल आणि याचबरोबर राष्ट्रपतीचा सुद्धा समावेश कायदेमंडळामध्ये होत असतो. आपण हे पुढं समजून घेणार आहे की राष्ट्रपतीचा कशा पद्धतीने या कायदेमंडळामध्ये सहभाग होतो. जनरल सर्वसाधारण जर माहिती आपण बघितली तर एखादं विधेयक पहिला सभागृह पास करतं, पास झालेलं विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे जातं, दुसऱ्या सभागृह चर्चा करतं, सहमती करतं आणि त्यानुसार हे विधेयक पास होऊन आता अंतिम स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतीकडे येत असतं. मग राष्ट्रपती त्या विधेयकावरती सहमती देतात किंवा राखून ठेवतात किंवा नाकार देतात. म्हणजेच इथं या कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रपतीचा सुद्धा सहभाग असतो. पुढे जाऊन आपण बघणार आहे की राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे. जो काही वटहुकूम असेल हा वटहुकूम म्हणजेच कच्चा कायदा असतो. संसदेचं अधिवेशन चालू नसताना यावेळेस तात्पुरत्या स्वरूपाचा अशा पद्धतीचा कायदा तयार करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. नंतर पुढे चालून संसद त्याला परमिशन देतो किंवा मान्यता देतो. आता बघा म्हणजेच या प्रक्रियेमध्ये राष्ट्रपतीचा सुद्धा काय असतो सहभाग असतो. आता बघा ह्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला पूर्ण समजून घ्यायच्या आहे. आता एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊ की हे जे काही आपण बघतोय हे वैशिष्ट्य असणार आहे आणि याचं हा प्रत्येक पार्ट आपल्याला पुढे संविधानामध्ये अभ्यासायचा आहे. कायदेमंडळाची प्रणाली आपण समजून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं एकेरी नागरिकत्व. सध्या सगळ्यात वादाचा जो विषय आहे तो हे नागरिकत्व आणि आपण स्वीकारलेलं हे नागरिकत्व आणि हे जे काही नागरिकत्व असेल हे नागरिकत्व आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. सिंगल सिटिझनशिप त्याला म्हटलं जातं. बघा जे काही नागरिकत्व आहे हे जे नागरिकत्व असेल हे दोन प्रकारचं नागरिकत्व असतं. जे सिंगल हा शब्द वापरला जातो किंवा नागरिकत्वाचा जे काही प्रकार असेल यामध्ये जर आपण देशाचा नागरिक जर विचार केला तर याच्यामध्ये एक केंद्राचा नागरिक असतो एक नागरिक आणि दुसरा असतो राज्याचा नागरिक असतो. याचबरोबर जे काही दुहेरी नागरिकत्व असतं याचा अर्थ तो जे काही देश असेल एका देशाचा ऑलरेडी असताना काही देशामध्ये दुसऱ्या देशाचा सुद्धा तो नागरिक असू शकतो. तर अशा दोन देशाचं जे काही नागरिकत्व असतं हे सुद्धा अशा पद्धतीच्या काही देशांनी ते स्वीकारलेलं आहे. परंतु भारताने या दोन्ही पद्धती या सर्व पद्धती टाळून एकच पद्धत स्वीकारली आहे ती आहे सिंगल सिटिझनशिप. आपला भारताचा नागरिक हा केंद्राचा किंवा राज्याचा नागरिक नसून तो डायरेक्टली देशाचा नागरिक असतो. एका देशाचा नागरिक असणारे एक सर्टिफिकेट त्याला मिळणार आहे आणि त्याच्या सर्टिफिकेटवर असणारे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लक्षात म्हणजे तो कोणत्याही राज्याचा नागरिक नसताना कोणी यूपीचं नागरिक नसेल कोणी महाराष्ट्राचं नागरिक नसेल ते फक्त भारताचे नागरिक असेल. याला म्हटलं तर सिंगल सिटिझनशिप एकेरी नागरिकत्व. पण अमेरिकेमध्ये जर आपण विचार केला त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे तो व्यक्ती त्या प्रांताचा सुद्धा नागरिक असतो याचबरोबर त्या केंद्राचा सुद्धा नागरिक असतो. असे दोन आय कार्ड त्याला सोबत बाळगावे लागतात. लक्षात अशा पद्धतीचं नागरिकत्व आपण स्वीकारलेलं नाहीये तर आपण स्वीकारलेलं आहे सिंगल सिटिझनशिप. काही देशामध्ये एका देशाचा नागरिक असताना दुसऱ्या देशाचा नागरिक होता येतो लक्षात. परंतु भारताने नागरिकत्व कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली की भारता व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व त्यांनी जर स्वीकारलं तर ॲटोमॅटिक भारताचं नागरिकत्व काय होतं लोप पावतं. म्हणजे आपण सिंगल सिटिझनशिप काय केलं आहे स्वीकारलेलं आहे. पुढे जाऊन आपण त्याची माहिती घेणारच आहोत. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे काही नागरिकत्व आहे हा जो काही विषय आहे हा केंद्र सूचितला असेल आणि नागरिकत्व ही जी कन्सेप्ट आहे आपण ही घेतलेली आहे ब्रिटिश राज्यघटनेवर आणि त्यातल्यात आपलं नागरिकत्व हे कोणतं असेल एकेरी नागरिकत्व. दुसरी गोष्ट लक्षात घ्या जे की
आदेश पारित करण्याचे जे काही विशेषाधिकार असतील किंवा संसदीय विशेषाधिकार असतील, हे विशेषाधिकार हे सर्व आपण, ही प्रशासकीय जी काही यंत्रणा आहे ही कोणाकडून स्वीकारलेली आपण ब्रिटिशांकडून. आणि आपण बघितलं की जे काही द्विग्रही कायदेमंडळ आहे, लोकसभा, राज्यसभा, तसंच राज्यामध्ये विधानसभा किंवा विधान परिषद, ज्या ज्या राज्याच्या मनावर ती विधान परिषद ठेवायची की नाही ठेवायची त्या राज्याच्या विधानसभेवरच्या मनावरती असेल. परंतु केंद्रामध्ये जे काही सभागृह असेल हे कोणतं असेल? द्विग्रही कायदेमंडळ असेल. कायदा तयार करणारं जे काही सभागृह असेल हे कसं असेल? द्विग्रही असेल. म्हणजे लोकसभा एक सभागृह असेल आणि एक राज्यसभा हे सभागृह असेल. अशा पद्धतीची व्यवस्था या सर्व बाबी आपण ब्रिटिशांकडून स्वीकारलेल्या आहे. बघा, पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ. यामध्ये संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व, आदेश पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विग्रही कायदेमंडळ या सर्व सिस्टीम आपण कोणाकडून स्वीकारलेल्या आहे? ब्रिटिश राज्यघटनेवरून स्वीकारलेल्या आहे. अमेरिकेकडे वळू आपण. जी काही अमेरिकेची घटना आहे, USA ची जी काही घटना आहे, या USA च्या घटनेवरून आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग मूलभूत अधिकार स्वीकारलेले. फंडामेंटल राईट्स आपल्या घटनेमध्ये पुढे चलून आपण बघणार आहे. भाग 3 मध्ये जे काही 12 ते 35 ही जी काही कलम आहे, या कलमे ही जी काही मूलभूत अधिकाराचा जो काही समावेश झालेला आहे, हा समावेश आपण अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारलेला आहे. या मूलभूत अधिकाराचा खूप मोठा इतिहास आहे. बिल ऑफ राईट्स असेल, त्यानंतर आपलं नेहरू रिपोर्ट असेल किंवा 1935चा कायदा असेल, पुढे चलून जे काही अमेरिकेची राज्यघटना असेल, या सर्व बाबीवरून आपण या मूलभूत अधिकारांचा विकास होत गेला आणि पुढे चलून आपण 1947ला किंवा 1950ला आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून ही मूलभूत अधिकार काय केले? स्वीकारलेले. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं स्वतंत्र न्यायव्यवस्था हा टॉपिक आपण, हा फॉर्म्युला आपण कोणाकडून स्वीकारलेला आहे? USA घटनेवरून. बघा, आपल्या घटनेमध्ये कलम 50 नुसार जी की न्यायव्यवस्था असेल ही कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र असेल, अशा पद्धतीची तरतूद करण्यात आली. म्हणजे कार्यकारी मंडळाचा न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप नसेल, म्हणजेच न्यायव्यवस्था ही पूर्णपणे काय असेल? स्वतंत्र असेल. योग्य न्यायदान होण्यासाठी न्यायव्यवस्थेवरती कोणतेही बाह्य दडपण नसावं. नियुक्ती संदर्भात असेल, इतर काही कर्मचारी नियुक्ती संदर्भात असेल, अशा कोणत्याही प्रकारचे किंवा पेमेंट संदर्भात असेल, असे कोणतेही प्रतिकूल बदल करता येणार नाही. म्हणजेच स्वतंत्र न्यायव्यवस्था आपण काय केली? प्रस्थापित केली. ही पद्धत आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं न्यायिक पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू याला म्हटलं जातं. बघा, आपण पुढे बघणार आहोत. कलम 13 नुसार जे काही संसदेला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे, यामध्ये जर कायदा संसद तयार करत असेल आणि संसदेनं जो काही कायदा तयार केलेला असेल, हा कायदा जर घटनेच्या जो मुख्य बेस आहे या बेसवर आधारलेला नसेल किंवा हा कायदा काही हक्क जर भंग करत असेल, खास करून मूलभूत हक्क जर भंग करत असेल, तर या कायद्याचं पुनर्परीक्षण करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला असतो. मग यानुसार सुप्रीम कोर्ट याचं ज्युडिशियल रिव्ह्यू करू शकतो, न्यायिक पुनर्विलोकन करू शकतो. मग हा जो काही सुप्रीम कोर्टाचा तो कायदा चेकआउट करण्याचा जो काही अधिकार आहे, पुनर्परीक्षण करण्याचा जो काही अधिकार आहे, याला म्हटलं तर न्यायिक पुनर्विलोकन. आणि कलम 13 नुसार एखादा कायदा तो योग्य आहे की अयोग्य आहे हे चेक करण्याचं काम हे कोणाकडे असतं? सुप्रीम कोर्टाकडे असतं. आणि सुप्रीम कोर्टला कलम 13 नुसार अशा पद्धतीचा अधिकार हा काय आलाय? बहाल झालाय. 13 असेल किंवा 32 असेल, लक्षात, ते आपण पुढे सविस्तर बघणार आहोत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? की जो काही कायदा आहे, जो कायदा किंवा केलेल्या कायद्यावरतीच पुनर्परीक्षण करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला असतो, लक्षात. ही आपण पुढे याची माहिती घेणार आहोत. या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्या की न्यायिक पुनर्विलोकन जे आहे, हे पुनर्विलोकन हा जो काही फॉर्म्युला आहे हे आपण अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा पुढचा मुद्दा, राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग प्रक्रिया. अमेरिकेची जी काही राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची जी काही पद्धत आहे, इम्पिचमेंट त्याला म्हटलं जातं, महाभियोग प्रक्रिया त्याला म्हटलं जातं, ती पद्धत, तसा फॉर्म्युला आपण आपल्या घटनेमध्ये काय केलं आहे? स्वीकारलेला आहे. भारताच्या जे काही राष्ट्रपती असतील यांनी जर
घटनेचा भंग केलेला असेल तर त्याला पदावरून दूर करण्याची जी की पद्धत आहे तिला म्हटलं तर महाभियोग. ही महाभियोग प्रक्रिया जी आहे आपण अमेरिकेच्या घटनेवरून काय केले स्वीकारलेली. पुढे चलून आपल्याला राष्ट्रपती या टॉपिकमध्ये याची सविस्तर माहिती घ्यायची आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे की न्यायाधीश असतात यांना पदावरून दूर करण्याची जी की पद्धत आहे ही सुद्धा आपण काय केले अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारलेली आहे. बघा, जे काही सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतात, मुख्य न्यायाधीश असतील किंवा इतर न्यायाधीश असतील, यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय त्यांना पदावरून दूर करू शकत नाही. संसद अशा पद्धतीचा प्रस्ताव एक सभागृहामध्ये मांडला जातो. त्याच्यावरती विशेष बहुमताने ते विधेयक पारित होतं. पारित झाल्यानंतर ते राष्ट्रपतीच्या अटी येतात. राष्ट्रपती त्या ठिकाणी स्वाक्षरी करतात. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला बडतर्फ केलं. न्यायाधीशांनी जर आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला असेल तर अशा पद्धतीची प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाते. ही प्रक्रिया सुद्धा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून काय केली स्वीकारलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पद उपराष्ट्रपती पद हे आपण स्वीकारलेले अमेरिकेच्या घटनेवरून. आपले जे उपराष्ट्रपती असतात हे उपराष्ट्रपती यांचं मुख्य कार्य असेल ज्या वेळेस राष्ट्रपती पद रिक्त होईल त्यावेळेस उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. यासाठी आपण उपराष्ट्रपती पदाची तरतूद केली. तोपर्यंत यांना कोणतं कार्य नसतं. त्यामुळे यांना आपण जे काही राज्यसभा असते राज्यसभेच्या सभापतीपदी आपण बसत असतो. ते सभागृहाचं ते अध्यक्षपद त्यांच्याकडे असतं. तोपर्यंत अमेरिकेमध्ये थोडीशी पद्धत वेगळी आहे. अमेरिकेकडून आपण जरी हे पद स्वीकारलेलं असलं तरी थोडंसं यामध्ये बदल असा आहे की आपलं राष्ट्रपती पद रिक्त झाल्यानंतर 6 महिन्यासाठी हंगामी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती कार्य करत असतात. परंतु अमेरिकेमध्ये जर राष्ट्र अध्यक्ष यांचं पद रिक्त झालं तर त्यावेळेस जे काही उपराष्ट्राध्यक्ष असतात हे पुढील कार्यकाल हे पूर्ण करत असतात. आलं लक्षात. परंतु आपले हे जे काही उपराष्ट्रपती असतात हे हंगामी स्वरूपात म्हणजे 6 महिन्यापर्यंत हे असतात. आपल्या कार्यकाल जो असेल त्यांचा तो 6 महिन्यापर्यंत असेल. आलं लक्षात. 6 महिन्यापर्यंत त्यांना हंगामी पद भूषवता येतं. नव्याने निवडणुका घेतल्या जातात, नवीन राष्ट्रपती निवडले जातात आणि त्यानुसार हे जे काही नवीन राष्ट्रपती असेल ते आपलं पूर्ण कार्यकाल पूर्ण कंप्लीट करत असतात. ही जी काही पद्धत आहे उपराष्ट्रपती पदाची ही आपण कोणाकडून स्वीकारलेली अमेरिकेच्या घटनेवरून. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे काही आयर्लंड देश आहे, आयर्लंडची जी काही राज्यघटना आहे यावरून आपण बघा जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मार्गदर्शक तत्वे भाग 4 36 ते 51 हा जो काही भाग आहे हा भाग आयर्लंडच्या घटनेवरून आपण स्वीकारलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काही बदल केलेला आहे परंतु हा फॉर्म्युला आपण कोणाकडून स्वीकारलेला आहे आयर्लंडच्या घटनेवर. एखाद्या देशाने तिथल्या शासनाने राज्य करत असताना कोणत्या तत्वाचं पालन करायला पाहिजे की ज्यामुळे कल्याणकारी राज्य स्थापन होईल. हा जे काही फॉर्म्युला आहे ही जी पद्धत आहे याला म्हटलं तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. लक्षात. बघा कौटिल्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की एखाद्या राजाने राज्य करत असताना कोणत्या तत्वाचं पालन करायला पाहिजे. त्यांनी जनतेच्या हिताचं कल्याण करताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत. जे श्रीमंत वर्ग असेल त्याच्यावरती त्यांनी टॅक्स लावायला पाहिजे. इतर काही स्वरूपात त्यांनी टॅक्स वसूल करून जनतेच्या कल्याणासाठी तो खर्च करायला पाहिजे. न्यायदान व्यवस्था राजाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशा बरेचसे प्रिन्सिपल त्यांनी या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. तसंच त्या स्वरूपात राज्य शासनाने जे काही राज्य प्रशासन चालवत असताना कोणत्या तत्वाचं पालन करायला पाहिजे तर त्याला म्हटलं तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. मग हे अशा पद्धतीचा फॉर्म्युला आपण कोणाकडून स्वीकारलेला आहे आयर्लंडच्या राज्यघटनेत. याचबरोबर राज्यसभेत 12 सदस्य जे असतात ते नामनिर्देशित केले जातात. तसंच आयर्लंडच्या घटनेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे राज्यसभेवरती सदस्य नामनिर्देशित केले जातात. हेच सदस्य नियुक्तीचा फॉर्म्युला आपण स्वीकारलेला आहे. राष्ट्रपतीद्वारे जे 12 सदस्य असतात नामनिर्देशित सदस्य कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रातले जे काही व्यक्ती असतात यांचं नामनिर्देशन राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवरती केलं जातं. मग हा फॉर्म्युला ही पद्धत आपण कोणाकडून स्वीकारलेली आयर्लंडच्या राज्यघटनेवर. याचबरोबर जी काही राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आहे ही पद्धत सुद्धा आपण कोणाकडून स्वीकारलेली आहे आयर्लंडच्या घटनेवर. उपराष्ट्रपती पद कोणाकडून स्वीकारलेले आहे आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून. परंतु राष्ट्रपतीची निवडणूक जी पद्धत असेल
ही पद्धत कोणाकडून स्वीकारलेली असेल? आपण आयर्लंडच्या राज्यघटनेवरून. आता बघा, पुढचा देश आहे कॅनडा. कॅनडाची जी काही राज्यघटना आहे, सगळ्यात महत्वाचं प्रबळ असलेलं, स्ट्रॉंग असलेलं केंद्र सत्ता किंवा प्रबळ केंद्र त्याला म्हटलं जातं. आपलं संघराज्य, भारताचं जे संघराज्य आहे, हे संघराज्य जास्तीत जास्त कॅनडाच्या संघराज्याकडे झुकलेलं आहे. म्हणजे कॅनडाच्या संघराज्याप्रमाणे आपलं संघराज्य काय करतंय? कार्य करतंय. मग तिथं जे काही प्रबळ स्ट्रॉंग आहे केंद्र सरकार आहे, याचबरोबर हे स्ट्रॉंग कसं आहे ते आपण समजून घेणार आहोत. केंद्राकडे शेषाधिकार देण्यात आले. केंद्र शासन असेल आणि दुसरं जे काही राज्य असेल, आपण बघितलेलं आहे परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये आपण 3 लिस्ट तयार केलेली आहे. एक असेल सेंट्रल लिस्ट, दुसरी असेल स्टेट लिस्ट आणि तिसरी असेल कॉन्करंट लिस्ट. म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. आता बघा, जी काही केंद्र सूची आहे, या सूचीवरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला असेल. जे स्टेट लिस्ट आहे यावरती कायदा करण्याचा अधिकार राज्याला असेल. जे कॉन्करंट लिस्ट असेल, समवर्ती सूची असेल, याच्यावरती दोघंही काय करू शकतात? कायदा करू शकतात. आपण जे काही विषय वाटलेले आहे ते जास्तीत जास्त विषय आपण केंद्राकडे दिलेले आहे. याचबरोबर जास्तीत जास्त विषय हे समवर्ती सूचीमध्ये ठेवलेले आहे. याच्यात अजून एक तरतूद केली, या तिन्ही व्यतिरिक्त जो काही विषय, एखादा नवीन विषय तयार होईल आणि तो सध्या कोणत्याही या लिस्टमध्ये जर नसेल, तर तो विषय कोणाकडे घ्यायचा? केंद्राच्या सूचीत घ्यायचा की राज्य सूचीत घ्यायचा की समवर्ती सूचीत घ्यायचं? हे जे काही तत्व आहे याला म्हटलं तर शेषाधिकार. काय म्हटलं तर? शेषाधिकार. आणि शेषाधिकार हा अधिकार कोणाकडे असतो? केंद्राकडे. कोणाकडे असणार? केंद्राकडे. म्हणजे जो काही नवीन विषय तयार होईल, हा विषय कोणत्या सूचीत टाकायचा हा अधिकार पूर्णपणे केंद्राच्या मनावरती असणार. मग साहजिकच आहे, जर केंद्राला त्या विषयाचं महत्त्व वाटत असेल तर केंद्र हे आपल्याकडे ठेवतं, किंवा जर त्याला असं वाटलं की हा राज्याकडे असायला पाहिजे तर तो विषय राज्य सूचीकडे टाकला जाणार. आणि त्याला जर असं वाटलं की याच्यावरती केंद्राने आणि राज्याने केव्हाही कायदा तयार करू शकतो, तर तो विषय हा